आज जो महावितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचं असं आहे की एक स्मार्ट मीटरमुळे लोकांची अशी दुरवस्था होत आहे की जुन्या मीटरला बिल कमीत कमी 500-1000 रुपये येत होते, तरी आता तर काही लोकांचं 4000 4500 बिल यायला लागलं। एखादी माता भगिनी आपण रानात जर कामाला गेली आणि तिने जर विचारलं तिला बिल आले 4000 रुपये, 6,000 रुपये वर महिन्याची पेमेंट झालं, ते 4 सुट्ट्या झाल्या, ती 4 सुट्ट्या झाल्या तर त्या कमीत कमी 5000 रुपये तिला पगार झाली। आणि तुमचं 4000 रुपये भरून त्या महिलेने कुठनं पैसे भरायचे तुम्हाला? हा महावितरण कंपनी डायरेक्ट असं करते की स्मार्ट मीटर बसवत असताना डायरेक्ट त्यांचा असा आदेश आहे की ते केंद्र शासनाचा GR आहे की स्मार्ट मीटर ज्याला तुम्ही जेव्हा लिखी तुम्ही पत्र द्याल तेव्हाच तुम्ही मीटर बसवायचं आहे। पण असं आहे की ह्या स्मार्ट मीटर महावितरण कंपनीचे काय ठेकेदार असतील त्यांची दंडीशाही करून की डायरेक्ट असं बोलतात की आम्ही मीटर बसवा नाही तर तुमचं वीज कनेक्शन कट केलं जाईल। म्हणजे ही लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे जायचा प्रयत्न सध्याला चालू आहे। आज गोरगरीब कष्टकरू जनतेला लुटून अदानी अंबानी सारख्या लोकांना ही महावितरण कंपनी मोठी करायचा प्रयत्न आहे। तरी महावितरण कंपनीला माझं एकच सांगणं आहे, हा मीटर तुम्ही मोहोळ तालुका व मोहोळ शहरामध्ये बसवू नये आणि मोहोळ तालुक्यात जो कोणी मीटर तुम्हाला जर केंद्र शासनाचा आदेशच आहे की तुम्ही डायरेक्ट तुम्हाला गोरगरिबाला तुम्ही हे बसवायचं नाही मीटर, तसा GR आहे त्या GR मध्ये असे तपशील लिहिलेलं आहे की स्मार्ट मीटर हा शासकीय कार्यालयामध्ये बसवण्यात यावे। सामान्य लोकांना आतापर्यंत डायरेक्ट देवेंद्र फडणवीसनं डायरेक्ट स्टेटमेंट आहे त्याचं, आणि ही महावितरण कंपनी डायरेक्ट लोकांना दमदाटी करून हा मीटर बसवण्यात येत आहे। तरी महावितरण कंपनीमध्ये एकच सांगणं आहे, तुम्ही कुणाला दंडीशाही करू नका, कुणाच्या बळी पडू नका। आणि एकच सांगणं आहे माझं, जरी इथं स्मार्ट मीटर बसवण्यात आला तरी मी ह्याच्यापेक्षा आमरण उपोषण करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। जय भीम, जय संविधान।